भाजीवाल्याकडून आंबा तर घेतला, पण कसा होता आता खाल्ल्यानंतरच कळेल. वास तर खूप गोड येत होता. आज होता बबूच्या शाळेचा पहिला दिवस आणि पहिला दिवस असला की खूप आनंदाने स्कूलला जातात. स्कूलला मुली गेल्यानंतर आपली बाकीची कामं सुरू होतात. आज काय करायचं म्हटलं तर म्हटलं चला फ्लॉवर आहे, फ्लॉवरची मस्त भाजी करूया डाळ टाकून. डाळ मी भिजत टाकली आणि भिजत टाकायची म्हणजे गरम पाण्यात टाकायची होती, पटकन भिजल्या जाते. तर मी टाकली गार पाण्यामध्ये. इकडे फ्लॉवर निवडून घेतलेला आहे आणि डाळ मी कुकरला शिजायला घातली आहे. तोपर्यंत इकडे काऊची मज्जा चालली आहे, कारण की तिची स्कूल अजून चालू झालेली नाही आहे. तेवढा तिला मोबाईल बघायला भेटतो, खूप तिला आनंद वाटतो मोबाईल बघायचा म्हटलं की. तरी पण मी थोड्या वेळेस देते, जास्त वेळ काही देत नाही. कुकरमध्ये मी इकडे डाळ लावली होती, तर पहा पूर्ण डाळीचा गाळ झाला, म्हणजे जास्त प्रमाणात डाळ शिजली. तरी पण मी एक आयडिया केली, म्हटलं चला आपण तरी फ्लॉवरची भाजी करूयात. मी कढईत जिरे मोहरीत तेलात टाकलेली आहे. बारीक चिरून टोमॅटो टाकला, हळद मीठ आणि मसाला टाकलेला आहे. आधी चांगला फ्लॉवर शिजून घेतला आणि मग डाळ टाकली आणि मग अशी मस्त अशी मी फ्लॉवरची भाजी केलेली आहे. किचन पूर्ण क्लीन केलं आहे आणि किचन सारखं मला क्लीन करायची सवय आहे आणि सारखं मला हात धुवायला लागतो. आणि पाहू शकता इथे माझी फ्लॉवरची भाजी तयार झालेली आहे. टिफिनसुद्धा मी देऊन आले. टिफिन द्यायला गेले तर त्यांनी मिस्टरांनी फिश पाठवून दिले. फिश म्हणजे हे आहे जो मोठा दिसतोय तो आहे बांगडा आणि बारकी जे दिसते ते आहे टारले आहे. त्याला काटे खूप असतात, पण खायला खूप चविष्ट लागतो. खायला एकदम टेस्टी असतो तो. नसेल कधी ट्राय केला तर नक्की ट्राय करा. इथे आमचं रोजचंच असतं, त्याच्यामुळे रोज मी साधं आपलं मसाल्यात फ्राय करत असते. आपलं फिश शॉप आहे, कोणाचं माहिती नसेल ते मागचे आपले ब्लॉग बघा. फायनली जेवण झाल्यानंतर मी मँगो इथे कापलेला आहे. खूप छान आणि खूप गोड होता. असं वाटलं अजून का नाही घेतले. मी अर्धा किलोच घेतले होते, 2च म्हटले बघूयात कसे आहेत. सो मी मँगो एन्जॉय केला आणि मुलींनी सुद्धा खूप आवडीने खाल्ला, कारण खूप स्वीट होता. चलो बाय.